आज सकाळी पहिली बातमी मला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कपिलजी पवार यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं, जरा ते तर रडत होते, परंतु अशा प्रसंगी काय बोलायचं इथं भावनाच राहिली नाही, म्हणजे निशब्द आपण झालो. आणि नंतर जमताना एक एक आठवणीच्या उजाळ्यात येत बसलो. त्या आदरणीय पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचे नेते अजितदादांनी राजकारणात प्रवेश केला आणि त्यांचेच काही गुण, काही इतर स्वतःचे गुण, असे सर्व गुण संपन्न असे अजितदादा निघाले. आज ही घटना घडली किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही दुर्गम खेड्यात फोन लावून बघा, तिथे तरुण बसलेले आहेत आणि ते सुद्धा हळहळ व्यक्त करतात. आता आम्ही इथे बसलो सकाळपासून, ज्या गावाच्या कार्यकर्त्यांचा ज्यांचा कधी अजितदादाशी संबंध आला नाही, त्यांचे फोन येतात का खूप वाईट घातलं, वाईट घटना घडली. पण एक पोस्ट मी मगाशी बघितली, लाखांचा पोशिंदा गेल्याचं दुःख खूप होतं. लाख तरुण दादांनी या राज्यात उभे केले आणि राजकीय करिअर अनेक जणांचं त्यांनी घडवलं. अनेक जणांचं घडवत असं अनेकांचं राजकीय करिअर अजून घडणार होतं. त्यांच्या पुढे आता अंधकार निर्माण झाला. कपिलजी पवार असतील, हे दादांच्या मुशीत तयार झाले सगळे. आम्ही कार्यकर्ते आहोत, परंतु त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी याच्यातून धीराने दादांच्या स्वभावातले गुण आत्मसात करावा, की संकट किती मोठं असलं तर त्या संकटाशी मुकाबला करून आपण झेप घ्यायची बुद्धी त्यांना दादांच्या स्मृतीने द्यावी, असंच या प्रसंगी बोलतो. अनेक राजकारणातला सगळे गुण, कार्यकर्ता कसा घडवायचा, राज्यातलं सहकार कसं वाढलं पाहिजे, वाचलं पाहिजे, ते जोपासलं पाहिजे, उद्यमशीलता कशी असली पाहिजे, राज्याचं उद्योग धोरण कसं असावं. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आता काहीतरी कपिल पवार ते चर्चा करायला गेले, तर नगरपालिकेचं म्हणजे नागरिक धोरण कसं असावं, अशा सगळ्या विषयाचा सर्वगुण अभ्यास असणारे दादा आपल्यातून गेले. एक चांगला मार्गदर्शक आणि आदर आणि प्रेमाने कुठल्याही कार्यकर्त्याला जागेवर झापणारा, बोलणारा, पण मनातून तितकंच प्रेम करणारा असा नेता आपल्यातून गेलाय. निशब्दच आहोत खऱ्या अर्थाने. बघूया भविष्य काय दादांच्या आठवणीने, दादांच्या स्मृतीने, दादांच्या विचाराने कसा घडवता येईल ते घडवायचा हे सगळे तरुण प्रयत्न करतील. दादांच्या जाण्याने जे दुःख आले, सगळ्या हजारो तरुणांच्या मनात जे दुःख आलं ते भरून नाही निघणार, ते भरून येऊ अशी दादांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि श्रद्धांजली अर्पण करतो.